बरं, आपण सुरुवातीला पुणे आणि पिंपरी चिंचवड याबद्दल बोलतोय. खरं तर प्लांट सिटी किंवा मेट्रो सिटी ही जी कन्सेप्ट मधल्या काळामध्ये भाजप घेऊन आलं होतं. अ, तुम्हाला असं वाटतं का की ती इम्प्लिमेंट करताना पिंपरी चिंचवडमध्ये काही गोष्टी ह्या मूलतः इन प्लेस होत्या? बरोबर आहे ना. 1992 ते 2017 पर्यंत ती गावं होती गावं. ती गावं एकत्र करून नगरपालिका झाली. त्याच्यातनं मग महानगरपालिका झाली. आशिया खंडातली सगळ्यात मोठी सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका. कारण तिथल्या 3 विधानसभा मतदारसंघाचा असणाऱ्या पॉप्युलेशनचा विचार करून तिथलं बजेट आहे आत्ताच संपेल त्या वर्षाचं 9,600 कोटी. इथं 8 विधानसभा मतदारसंघ आहे. पुण्यातलं बजेट आहे 12,600 कोटी. ह्या जो फरक आहे आणि तुलनात्मक तिथलं बजेट मानसी विचार केला तर ते जास्त आहे. मी त्या काळामध्ये ग्रेड सेपरेटर केले, फ्लायओव्हर केले, डबल फ्लायओव्हर केले, उद्यानं केली, क्रीडांगणं केली. पावनेचं पाणी कमी पडायला लागल्यानंतर भामास्केटचं पाणी दिलं. इथं पण पुण्यात भामास्केटचं पाणी वरसगाव पानशेत खडकवासला टेमघर कमी पडायला लागल्यानंतर तिथं पण आम्ही दिलं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना केंद्र सरकारने केंद्रात जेवढं द्यायला पाहिजे मेट्रो चालू करण्याच्या करता, नॅशनल हायवेज इथनं जातात त्याच्याकरता, रिंग रोड करता आता राज्य सरकारने पुढाकार घेतलाय, त्याची टेंडर काढलेले आहेत, काम सुरू झालेलं आहे. जी जी जबाबदारी त्या दोन्ही सरकारची आहे, म्हणजे पंतप्रधान आवास योजना, गोरगरिबांना घरं देण्याचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये राज्य सरकारने राज्य सरकारचा हिस्सा देणं, ह्या सगळ्या बाबी हे दोन्ही सरकार करतायत. परंतु इथल्याही स्थानिक जे कोणी पुणे पिंपरी चिंचवडचे कारभारी आहेत त्यांनी तिथं लक्ष द्यायला पाहिजे. ते दुर्दैवाने लक्ष देण्यात कमी पडले. त्यांचे इंटरेस्ट नको त्या गोष्टीमध्ये निर्माण झाले आणि नुसतं टेंडर काढणं, रिंग करणं, ठराविक कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर ठेवूनच त्यांना ती कामं कशी मिळतील ते पाहणं. कामाचा दर्जा चांगला राहिला नाही. कामं खूप पैसे त्याच्यात नाहक जास्तीचे द्यावे लागलेत. अशा ह्या सगळ्या बाबी आहेत. आणि म्हणून माझी भूमिका आहे की मागे मी करून दाखवले 25 वर्षामध्ये, परंतु आता या 9 वर्षात 5 वर्ष कॉर्पोरेशनला निवडून आलेल्यांची आणि नंतर देखील जे पाहत होते ते 4 वर्ष कोणी पाहिलं ते पुणेकरांना माहिती आहे, पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे.